कालीमातेच्या दर्शनाला नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित. आणि इकडे कोल्हापूरच्या महालक्ष्मीची आज ज्योतिबाच्या रूपात पूजा बांधण्यात आली. कोल्हापूरची महालक्ष्मी आज सप्तमी आणि ज्योतिबाच्या रूपात तिची पूजा बांधण्यात आली. आपल्याला माहिती आहे ज्योतिबाचं रूप कसं असतं आणि त्या रूपामध्ये आज आपण कोल्हापूरच्या महालक्ष्मीला बघू शकतो आहे. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं आपण नेहमी ज्योतिबाला जातो तेव्हा म्हणत असतो. आज निश्चितच देवीचं जे रूप आहे ते ज्योतिबाच्या रूपात आपल्याला दिसतं आणि अतिशय सुंदर असं हे नेहमीच ज्योतिबाचं जसं रूप दिसतं तशीच आपल्याला ही कोल्हापूरची महालक्ष्मी दिसते. आजचा महाराष्ट्रामध्ये इथंच थांबतोय. मात्र झी 24 तासवर बातम्यांचा ओघ असा सुरू राहील. आपण पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. आजचा महाराष्ट्र सहप्रायोजक जपानी तेल, आपल्या खास क्षणांचा सोबती. विप्रो स्वीट अँड हेल्दी, इमामी फेअर अँड हँडसम, वर्ल्ड्स नंबर 1 स्ट्रॉंग फेअरनेस क्रीम फॉर मेन आणि द ऑल न्यू टाटा व्हिस्टा. कशी भेदली जाते तुरुंगाची कडक सुरक्षा व्यवस्था. कैद्यांपर्यंत कसं पोहोचवलं जातंय ड्रग्ज. कुठे लपवलं जातंय धारदार ब्लेड आणि सिम कार्ड. तुरुंगात तस्करी पहा आज रात्री 10 वाजता प्राईम वॉच मध्ये. शहराला जाईल तर नशीब चमकेल. नशीब तर इथेही चमकेल बेटा, कारण आता मी घेऊन आलोय होकाया ट्यूबलर बैटरी, बैटरीज ऑफ बॉब. ये जगह है क्या? कौन खेल रहा है खून का खेल? वर्टिगो आज 8:45 PM UTV एक्शन पर. पावडरचा सोडा तुमच्या स्पेशल कपड्यांच्या धाग्यांना कमजोर बनवतो. गोदरेज इझीचा पीएच न्यूट्रल फॉर्म्युला स्पेशल कपड्यांना ठेवतो 5 पट जास्त सुरक्षित. इझी स्पेशल कपडे स्पेशल घे. आता तुमच्याकडे आहेत 2 ऑप्शन्स. पहिला ऑप्शन त्याच्या चेहऱ्याची वाट लावायची किंवा दुसरा ऑप्शन तू वाजवतोस तर खूप चांगलं. तुला गाता येतं का? हो. आणि जर का तुम्ही दुसऱ्या ऑप्शनची निवड केली तर तुम्ही व्हाल व्हेरिटो मॅन. जबरदस्त ताजगी जगाए 24 कॉन्फिडेंस. Don't stop. Synthol. I want you, Baba, the freshness of life. खबर रोमांचक सामन्यांची, श्वास रोखणाऱ्या थरारक क्षणांची, जिंकण्याची जिद्द, लढण्याचा जोश. भरगच्च मैदानावर एकच जल्लोष. क्रीडा विश्वातल्या बातम्यांचा षटकार. स्पोर्ट्स बार फक्त झी 24 तासवर. दररोज संध्याकाळी 6:30 वाजता. सहप्रायोजक MDH दंतमंजन, दातो का डॉक्टर MDH. रोखोक मध्ये आपलं स्वागत. तुम्हाला कोकणी माणसाला जीव पाहिजे का प्रकल्प पाहिजे? शिवसेना म्हणताय की त्यांचा विरोध कायम राहणार आहे. हेच विरोधी ज्या वेळेला समोरच्या वाटावरनं म्हणतात तेव्हा मग विकास करायचा असेल तर ऊर्जा आपल्याला लागणार आहे. हे जे राजकारण चाललंय हे नक्की कशासाठी? राजकारणातली एकी, राजकारणातल्या युत्या वगैरे बाजूला जा. भ्रष्टाचार आणि घोटाळे ज्या पद्धतीने झालेले आहेत. आज तुमचे कायदे एवढे लूज आहेत त्या कायद्याची भीतीच कोणाला वाटत नाही. सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता. सहप्रायोजक नया हार्पिक, रिम से यू बेंड तक पूरी सफाई. सपट लोशन, खरूजवर शेवटचा उपाय. पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक, विश्वास आणि सुरक्षेचा बंध. आपली सेवा हाच आमचा आनंद. LIC जीवन आरोग्य, ईस्टर्न मसाले, अस्सल चवीचा वारसा. द ऑल न्यू टाटा व्हिस्टा, इमामी फेअर अँड हँडसम, वर्ल्ड्स नंबर 1 स्ट्रॉंग फेअरनेस क्रीम फॉर मेन. विप्रो स्वीट अँड हेल्दी, वाईल्ड स्टोन गेट्स वाइल्डर आणि जपानी तेल, आपल्या खास क्षणांचा सोबती. झी 24 तास, एक पाऊल पुढे.
मुंबईत रिक्षा भाडेवाढीसाठी शरद रावांच्या नेतृत्वाखाली शक्ती प्रदर्शन. मोर्चासाठी युनियनची मुजोरी, मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा. रिक्षा चालकांच्या मुद्द्यावरून राजकीय शिमगा, ठाकरेंच्या घरावर मोर्चा काढण्याचा शरद रावांचा इशारा. मोर्चा काढला तर रावांच्या घरात घुसू, शिवसेनेचं प्रतिआव्हान. पटपडताळणी मोहिमेदरम्यान शाळांची बनवाबनवी. बीडमध्ये खासगी शाळेनं पळवले झेडपीचे विद्यार्थी. सोलापुरात 200 रुपये देऊन आणलं बोगस विद्यार्थी. आणि युतीवर परिणाम होईल अशी टीका करू नका, भाजप प्रदेशाध्यक्षांचा शिवसेनेला इशारा. बाळासाहेबांच्या त्रिफळा चूर्णाची मात्रा भाजपला झोंबली. नमस्कार, मी नीता सावरकर. आज खास मी तुमच्या भेटीला आली आहे आणि त्याचं निमित्तही तसंच आहे, नवरात्रोत्सव. आज आपण इथे विरारला आलोय. इथे जीवदानी नावाचं खूप सुप्रसिद्ध देवीचं स्थान आहे आणि देवीच्या भेटीला जाण्याआधी आपण पूजेचं साहित्य खरेदी करणार आहोत. वाव, किती मस्त दुकानं सजवलेत पहा इकडे. छान प्रसादाचं आहे इथे, खूप व्हरायटी आहे प्रसादाची. फुटाणे आहेत, लाह्या आहेत, पेढे आहेत. मला वाटतं देवीच्या चुनऱ्या आहेत वेगवेगळ्या रंगाच्या. पहा, ग्रीन, रेड, ऑरेंज, पिंक. वाव, या थाळीमधलं साहित्य पहा. इथे छान चुनरी आहे, प्रसाद आहे, अगरबत्ती, श्रीफळ आणि देवीसाठीचा छान गजरा. चला देवी दर्शनाला जाऊया. देवीच्या देवस्थानाला भेट देण्याच्या आधी तिथे अशी प्रथा आहे, तिथे गणेश मंदिर आहे, त्याचं दर्शन सगळ्यात आधी घेतलं जातं आणि मग पुढे जायचं असतं. चला. खूप सुंदर मूर्ती आहे. कुठल्याही प्रथेनुसार आधी गणेशाची वंदना केली जाते, तसं आपण इकडे गणेश पूजन करू आणि मग पुढच्या प्रवासाला जाऊ. चला आता आपण देवीच्या दर्शनाला जाऊया. आता बाप्पाचं दर्शन तर झालंय, छान प्रसादही मिळालाय. हे पायथ्याचं स्थान आहे. जवळजवळ 900 फूट उंचीवर हे देवस्थान आहे. 1400 पायऱ्या आहेत. इथून पहा तुम्ही, या अशा वरपर्यंत जातात आणि भक्तगण असेही चालत जातात. शिवाय रोपवेचीही व्यवस्था आहे. आपण रोपवेने जाणार आहोत. आता आपण रोपवेने वर जाणार आहोत. पण इथे पहा,
आपल्याला खूप छान डोंगरावरचं असं देवस्थान दिसतंय. छान हिरवा डोंगर आहे, मस्त आता छान ऊनही आहे आणि वर पहा एक पांढरी बिल्डिंग दिसतेय, तेच ते देवस्थान आहे जीवदानीचं. 900 फूट उंचावर जवळजवळ हे देवीचं स्थान आहे. खूप पुरातन असं ते जपणूक केलेली आहे त्या सगळ्या गोष्टींची. चला दर्शनाला जाऊया. आता रोपेला जाण्यासाठी आपण या ट्रॉलीमध्ये बसून जाणार आहोत. हा खूप वेगळा अनुभव आहे. मी पहिल्यांदाच अशी रोपेनी देवीच्या दर्शनाला जाणार आहे. मला खूप मजा येते. वाव, खूप एक्साइटिंग आहे सगळंच. आजूबाजूला खूप छान ग्रीनरी आहे, हिरवा परिसर दिसतोय. हा देवीचाच फोटो आहे इकडे ट्रॉलीमध्ये पहा. खूप सुंदर फोटो आहे. ज्यांना 1400 पायऱ्या चढून जाणं शक्य नसतं अशा सर्व भक्तगणांसाठी ही उत्तम सोय केलेली आहे. आणि ज्यांना खूप 5 मिनिटांमध्ये देवीचं टपकर दर्शन घेऊन परत यायचं असतं अशा खूप बिझी शेड्यूल मधल्या लोकांसाठी सुद्धा ही सोय उत्तम आहे. पण मला असं वाटतं की 1400 पायऱ्या चढून जाणं हा तरुणांसाठी एक वेगळा एक्सरसाइज होऊ शकतो. रोपेने जाल काय किंवा पायऱ्यांनी चढून जाल काय, पण भक्तिरस महत्वाचा असतो. आणि नवरात्रोत्सवामध्ये आपल्याला असं देवीचं दर्शन मिळणार हे असं काय भाग्य असेल दुसरं. वा, आता आपण लँड होतोय. चला 5 मिनिटात आपण 900 फुटावर पोहोचलो. पण इथे मंदिराचा विस्तार होतोय, त्यामुळे बांधकाम पण चालू आहे. आता आपण मंदिरात पोहोचलो आहोत. तिथे पहा, वा, देवीची सुंदर रूपं आहेत कोरलेली घुमटावर. खूप सुंदर वेगवेगळी रूपं आहेत देवीची. वज्रेश्वरी, अंबाजी देवी, सरस्वती देवी, एकवीरा देवी, लक्ष्मी, सप्तशृंगी, पार्वती, अशी वेगवेगळी रूपं आहेत. खूप सुंदर आहेत. आणि ती आता लवकरच देवीची आरती सुरू होणार आहे. चला आपण ही सहभागी होऊया. दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमथिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसी नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पडिले प्रवाही, ते तू भक्ताला दीपावसी लवलाही. जय देवी महिषासुरमथिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निज दासा. क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा. नरहरी तल्लीन झाला पद पंकजलेशा. जय देवी महिषा
महिषासुरमथिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी